विरक्तपणाची देखील एक सिद्धी आहे. कशी येत असते ती विरक्ती? ती जी विरक्ती येते, काय करावं लागेल? चरवंतरपण. होत नसेल चरवंतरपण, जुळत नसेल, सवय जात नसेल, सिद्धी आपल्यात निर्माण झाली पाहिजे तपश्चर्येतनं. आदेश द्यायचा मनाला, अंतर्मनाला झोपताना, तू सवय बदल. सिद्धीचा उपयोग चालतो. कारण विरक्त होण्याकरिता आहे, चांगल्या गोष्टी करताय, सद्गुण वाढीसाठी सिद्धीचा उपयोग आहे, स्वतःसाठी चालतो. पण दारू पचली पाहिजे आणि मी पंग झालो न पाहिजे याच्यासाठी नाही, विरक्त होण्यासाठी, विरक्ती येण्यासाठी. रक्तातला रक्तभाव गेला पाहिजे, म्हणजे तमोगुण कमी झाला पाहिजे, याच्यासाठी वापर करा. फार लालूच जर असेल किंवा हा पदार्थ खावाच वाटतो खूप, हळूहळू सिद्धीचा वापर करा, चालतो. की मला नोशिया झाला पाहिजे, भगवंता मला नको वाटलं पाहिजे, मला खावंसं वाटून नाही असं वाटावं, त्याला नको वाटलं पाहिजे, याच्यासाठी वापर करा. स्टीमबाथ जुळला पाहिजे, टब्बात जुळला पाहिजे. आपण निमित्त काढतो, टब्बातला का नाही आले, काय सांगावं, झोपलो, असं नाही. सकाळी 4ला उठायचंय, सिद्धीचा वापर करा. भगवंता घडी शिवाय मला 4ला जाग आला पाहिजे, पायाची सिद्धी निर्माण झाली का बरोबर 4ला तुम्ही उठले पाहिजे. 3:45ला उठलं तरी चालेल. म्हणजे विरक्ती आणण्याकरिता, रक्तातला तमोगुण जाण्याकरिता जे जे करावं लागेल, रजोगुण जाण्याकरिता, सवय देखील अशी होण्याकरिता जे जे आवश्यक असेल. अरे कोणीतरी मला चरवंतरपण शिकवायला येतं का असं वाटलं, अरे आलं पाहिजे. तळमळीनं ईश्वराला सांगितलं, पटकन असा कोणीतरी साधक येईल, चला तू आणि मी जीव. मग लक्षात येईल, असा सिद्धीचा वापर चालतो. मी एक चुकीचा वापर केला. अगोदर बाप्पासाहेब हसले. विद्यार्थी होतो, सांगणारे कोणी नव्हते फारसे. कॉलेज लाईफला असताना बाप्पासाहेबांनी आपली ही दिली होती रक्षा यज्ञाची. आपलं सप्तशती हवनपाठ झाल्यानंतर जी रक्षा होती ती आम्ही शिशीत घालून फिरत होतो घेऊन. आणि समोर एक जण राहत होते, राठी म्हणून. म्हणलं हा बिमार पडावा, तो दुरुस्त होऊ नये, नंतर तो माझ्याकडे यावा आणि मी पुढे देईल, त्याच्यातनं दुरुस्त व्हावा. आता आगाऊचपणा होता, पण मुलं होतो. आणि खरंच तो आजारी झाला. ती झांबरेबाई डॉक्टर होती, त्यांच्याकडे गेले, ते काही दुरुस्त झाले नाही. माझ्याकडे येऊन बसले की तुमच्याकडे काही औषधे म्हणतात, मला द्या. मी राठोड जे हसायला लागलो. म्हणलं खरंच झालंय, बापासाहेबांना सांगितलं. बापासाहेब म्हणले आता असं करा, एक 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 आता करा सुरू. मग म्हणायचे असं नाही वापरायचं. नाही म्हणलं टेस्ट घेतली, टेस्ट चांगली घ्या ना म्हणलं, घ्यायची तर. लॅट्रिन मला 7 वेळेस बिना एरंडेल झाली पाहिजे. सिद्धी किती निर्माण झाली पहा. ती करा ना. तो बिमार पडला पाहिजे, माझ्याकडे आला पाहिजे. म्हणजे सिद्धीचा वापर कधी करावा हे सांगत चाललंय. इथे माऊली तीच सांगते ह्या ओवीमध्ये. माऊली उदाहरण देत असताना अनेक गोष्टी समजून सांगतात की विरक्तता येण्याकरिता सिद्धीचा वापर आठवत देखील नाही, नंतर आठवत देखील. आणि आगाऊपणामध्येच आपण सिद्धीचा वापर करतो. एक पोरगा आला, ती पाया पडली, काय झालं, जा पास होशील. अरे नष्ट केली तुम्ही सिद्धी. योगायोगाने ती होणार असेल आणि ती झाली,
माझ्यामुळे झाली, सिद्धी गेली. आणि अशा फालतू वापरल्या की सिद्धी हळूहळू नष्ट होते. अनेक लोकांचं पानदान याच्यात वाजलेलं आहे, सिद्ध्या नष्ट झालेल्या. म्हणून मंत्र देऊ नये. एकच महाराज असं सांगतात बा, मंत्र देऊ नये. आणि ते जुने कृपालूजी महाराज स्पष्ट म्हणाले, कोणी मंत्र देऊ नये. आणि गुरुने जर मंत्र दिला तर जळून जाल, तुमची पात्रता नसेल तर. म्हणजे गुरु म्हणजे ते सद्गुरू, त्या लेव्हलवरून बोलले, जळून जाल. जर तुमची पात्रता नसेल झेलण्याची तर जळून जाल. म्हणून ते साधे बोलतील तरी तो मंत्र समजा, मंत्र समजा. मला गायत्री मंत्राचा बाप्पासाहेबांनी ब्रह्मसाक्षात्काराच्या वेळेस दिला, आधी नाही, आधी नाही दिला. दिला मंत्र. आणि आम्ही देणार नाही असंही नाही, पण गरज नाही, गरज नाही. आणि तेवढी झेलण्याची कॅपॅसिटी पण त्याची पाहिजे. काय म्हणालो, तर सिद्धी निर्माण झाल्यानंतर वापर कुठे आणि कसा करावा याचं मात्र हे झालं पाहिजे. मी बिमारीसाठी वापर केला, झालं न झालं. काही ठिकाणी साईबाबांच्या जीवनात येतं, साईबाबांनी अनेक दिलं, एकदा दोनदा चमत्कार दाखवले, म्हणे हा जाणार आहे. नाही महाराजा वाचलाच पाहिजे, एक दोन वाचले असतील. ईश्वरांच्या राज्यात मी इंटरफिअर करू शकत नाही, त्याला आवडणार नाही म्हणजे. सिद्धीचा वापर करणं ईश्वरांच्या कायदे बदलण्याकरता, ईश्वराला कसं आवडेल? तुम्ही नेहमी कायदे बदलण्याकरता वापर कराल त्या सिद्धीचा. एक येतोय त्याच्या नशिबात नसतं, आपण म्हणतो नाही जा तुझं चांगलं होईल, आणि ईश्वराला ते मान्य नसतं. त्याच्यात इंटरफिअर झाला तुमचा. प्रभू एकदा सहन करील, दोनदा करील, तीनदा करेल, शेवटी तुमचं ते सिद्धीचं भांडारच संपवेल, नाही ठेवणार जवळ. म्हणून बुद्धी भ्रंश झाली म्हणजे उलटा वापर तुम्ही सिद्धीचा करू लागलात की बुद्धी भ्रष्ट होते आणि सिद्धी दगा देते. म्हणून विरक्ती करण्याकरिता वापरावा लागतो. इथे अर्जुन चुकत होता असं ज्ञानेशांचं म्हणणं आहे. तैसे अर्जुन ते झाले, असं ते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. वृद्धिशुद्धीमुळे वैभव आले, तपी त्यात गुंतला तर विरक्ती तिची सिद्धी देणारे ऐश्वरी बळ जाते. जरा गुंतला मायावी पसाऱ्यात, लोकांना वाटण्यात, विषय वस्तूसाठी सिद्धीचा वापर जर हा करू लागला, जसं शेखरने मला सांगितलं, बहीण मरू द्या, माझ्यावर ते पाप लागू द्या, चुकूनही सिद्धीचा वापर करायचा नाही, बंदी घातली मला. ईश्वरी साम्राज्यात फार ढवळाढवळ करू नका. काय राष्ट्राचं कल्याण होणार आहे का म्हणले वाचून? भाषा त्याची अशी होती. काय होणार होत? त्यामुळे अर्जुनाचे काय झालं, असलेलं पुरुषत्व निघून गेलं. पहिला दगा दिला, रेजिस्टन्स पॉवर गेला अर्जुनाचा. देखा मंत्रज्ञ बरळ जाये, तेथ का जैसा संचार होये, तैसा तो धनुर्धर महामोही अकळीला. पहा, मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला असता जशी त्याला बाधा होते. मंत्रोच्चार विरोध केलेला नाहीये, पण मंत्रोच्चार करण्यामध्ये समजा मंत्राचा उच्चार चुकला तर उलट होतं. जसं सप्तशती पाठामध्ये आलंय ना, भार्या रक्षतु भैरवी असा शब्द होता. भार्या रक्षतु भैरवी म्हणजे माझ्या पत्नीचं रक्षण कर.
तर त्याचा उच्चार चुकला. भार्या भक्षतु भैरवी. भक्षतु म्हणजे माझ्या पत्नीला तू खाऊन टाक. मेली पत्नी. आणि म्हणून तुकारामांनी सांगितलं, मंत्र चळे तरी थोडा, धडची होय वेडा. मंत्रांचे उच्चार जर स्पष्ट झाले नाहीत आणि त्या रिदम, लय, भाव, भावना हे सांभाळल्या नाही तर वेडेपणा तुम्हाला अंगी येईल. वेड व्हा. मंत्र चळे तरी थोडा, धडची होय वेडा. जाणत्या साध्य मंत्र तंत्र काळ, एरतो सकळ मूढ लोक. जाणत्या साध्य मंत्र तंत्र काळ. जाणत्या लोकाला मंत्र तंत्र असाध्य कसं करावं. बाकीचे तर मूढ लोक आहेत, मूर्ख आहेत. आणि म्हणून संस्कृतचे साहित्यातले मंत्र नंतर संतांनी दिले नाहीत. त्याचं कारण त्यांना उच्चार जर नाही जमला, उलट सुलट होईल. म्हणून रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम, जय जय राम हे सगळे मंत्र आले. कारण बाकी तर येरतो सकळ मूढ लोक. साधे साधे मंत्र आले. याच्यातनं जे काय होईल ते होईल. कारण उच्चार जर चुकले तर काय करणार. पहा, मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला असतात, जशी त्याला बाधा होते. मांत्रिक असतो, सर्प, विंचू, छाछू, भूत, प्रेत, डाकिणी, शाकिणी हे उतरवणारे काही मंत्र आहेत. पहा, हे जर चुकले तर त्याच्याच अंगावर बसत. एक माहिती आहे तुम्हाला, मला एक माहित होतं. एक मंत्र असा होता, अर्ध्या रात्री अमावस्येच्या नग्न 12 वाजता छाती इतक्या पाण्यामध्ये उभा राहून लव, लव माहिती आहे ना, लवाळ, लव हातात घेऊन एक मंत्र आहे त्याचा उच्चार करायचा. एकाने मला सांगितलं होतं हे सगळं, जे मांत्रिक तांत्रिक असतात त्यांनी. कारण मी नादी लागलो होतो, म्हणजे एखादा आपल्याला यावं. तर त्या नदीमध्ये तो मंत्र हे करायचा, लगेच तो साप होतो. साप झाल्यानंतर तो अंगावर दंश करायला येतो, त्यावेळेस भ्यायचं नाही मात्र, आणि तुम्ही हातात धरायचं, पुन्हा ते लव होतं. आणि तुम्ही भिले, पळायला लागले की तो साप म्हणून तुमचं दंश करतो, बाधा होते, तुम्हाला दंश करतो. आणि जर ते पुन्हा लव झालं तर असं कितीदा तरी केल्यानंतर, 101दा काहीतरी केल्यानंतर मग ती काडी घ्यायची ती सापाची आणि आपल्या कमरेला बांधायची. त्यानंतर कुठलाही साप तुम्हाला धरता येतो. एखादं भूत जर तुम्ही भिले, शनिवारी एखादी म्हातारी मरणं, तिचं मढं जळत असताना, तसंच ते ओढणं अर्धकच्चं मढं, रात्री 12 वाजता चांदण्यामध्ये तिच्या छातीवर बसून मड्याच्या भात शिजवायचा आणि तो खायचा, ते भूत प्रगट होतं. जर तुम्ही भिले तर ते तुमच्या अंगात घुसतं, तुम्हाला भूत लागतं. नाहीतर ते वशमध्ये येतं ते भूत. आपण भ्यायचं नाही. आता कठीण हेच होतं. मला एका प्रोफेसरनी कॉलेजला, मी त्याला अडवलं होतं, असा अर्थ नाहीये म्हणलं. तर मला म्हणे, आप घर को आओ, मैं तुमको जादूगार हूं, मैं जादू शिकाता. मी गेलो, म्हणला रिंगण ओढतो आणि कवटी तुमच्या हातात देतो. म्हणलं मग? तर म्हणले दिवा विजला न पाहिजे, दिवा विजला की रिंगणातून आऊट व्हाल, तुम्हाला फेकल्या जाईल. म्हणले ते भूत तुम्हाला फेकून देईल रिंगणातनं, दिवा विजू नये. आता म्हणलं दिवा माझ्या हातात आहे का विजणं? ते म्हणे विजू द्यायचं नाही. आता कसं विजू द्यायचं नाही? आणि म्हणे मग एखाद्या वेळेस पाय मोडे. नको म्हणलं, मला नाही शिकायचं.